हा आहे प्रख्यात बिल्डर दादासाहेब सुर्वे उर्फ देवा यांचा अड्डा. हो, अड्डाच. कारण नाव जरी देवा असलं तरी तो आहे एक इंटरनॅशनल डॉन. आणि डॉन असूनही इसका इंतजार 11 काय, एकाही मुलखाची पोलीस इंतजार करत नाहीये ना पाठलाग करते. हो, कारण आपल्या देवाभाईचं कामच तसं आहे. उडत्या पक्ष्यांच्या पंखांचे ठसे जसे आकाशात उमटत नाहीत, तसेच देवाभाईंच्या क्राईमचे ठसे कधीच कुठेही उमटत नाही. काय आश्चर्य वाटतंय ना डॉक्टर देवाभाईला बघून? तुम्हाला काय वाटलं, देवा डॉक्टर झाला? नाही नाही नाही, त्यासाठी अजून खूप वेळ आहे. तर झालं असं की देवाभाईंची मुलगी आपल्या वडिलांचं खरं रूप लक्षात आल्यावर त्यांना आणि या घराला सोडून गेली. आता देवा भाई असला तरी हृदय बापाचं. पागळलं ना. आणि मुलीला परत आणायला प्रतिज्ञा केली. धंदा बंद. मुलीमागे धावत जाऊन त्यांनी चक्क तिच्याच मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिशन सुद्धा घेतली. पण करायला जावा गणपती आणि व्हावा मारुती तशातली गत झाली हो कॉलेजात. अहो काय करणार, माणूस प्रेमात पडला की उल्लू होतो. ते त्या कॉलेजची डीन डॉलीबाईच्या चक्क प्रेमात पडले. आज का दिन देवा के लिए बहुत हार्ड है, स्पेशल है. बोले तो देवा जाणार आहे खास डेटवर. नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा RJ अभिजित आणि आज है अपनी आजादी का दिन. कारण अजून आपण इतके दिवस जे घरी अडकलो होतो आणि करोना नावाच्या एका महाभयंकर अशा आजारावर आता कुठे विजय मिळवतोय. एवढे दिवस घरी अडकून पडलेले आपण सगळे आता कुठे जरा मोकळेपणानं फिरतोय. काय सांगू, एवढ्या दिवसांमध्ये मी माझ्या या ऑफिसला, या माईकला, या स्टुडिओला इतका मिस करत होतो ना. जसं मी या माईकला मिस करत होतो तसं या लॉकडाऊनमध्ये तुम्ही कुणाला मिस केलं की नाही? आणि लॉकडाऊन संपल्यानंतर तुम्ही काय करणार आहात हे प्लॅन सुद्धा मला जाणून घ्यायचे तुमच्याकडून. चला तर मग तुमच्या आवडत्या शो मध्ये दिल खोल के बोल मध्ये मला पटापट फोन करा आणि सांगा. लेकिन तब तक सुनिए ये एक झकास गाना. डॉलीबाई, या लॉकडाऊन नंतर आपली नजर पहिल्यांदा जर कोणाला बघणार असेल ना, तर आपली नजर पहिल्यांदा तुम्हाला बघणार. आपला वादा आहे. खरंय, प्रेम ही भावनाच अशी आहे की आपण त्यापासून कितीही लांब पळायचं म्हटलं तरी आपण त्याच्यापासून कधीच लांब जाऊ शकत नाही. आणि एकदा प्रेमात पडलो की ते आपल्याला लपवता येत नाही. ते समोरच्याला दिसतच, जसं मला देवाच्या डोळ्यात दिसतं. आणि आईलाही असंच वाटतं की तो माझ्या प्रेमात आहे. त्याचं बोलणं, त्याचं वागणं, त्याचे डोळे मला स्पष्ट सांगत होते की तो माझ्या प्रेमात आहे. आजची भेटच आपलं भविष्य ठरवेल. याला तर म्हणतात दुनिया गोल आहे म्हणून तर इथे झोल आहे. म्हणजे काय बाई, आतापर्यंत डॉलीबाई तुला विचारत पण नव्हत्या, पण आता डॉलीबाई तुला डेट वर बोलवतात. हे भाई, पण हे बघ, डेटला जायच्या काही पद्धती असतात, काही नियम असतात. मी सांगतो तुम्हाला. नियम क्रमांक 1, आधी बसा मग हसा. म्हणजे डॉलीबाई आली ना की उगाच गप्पा मारून उभं राहायचं नाही. हे डॉलीबाईची खुर्ची अशी मागे करायची आणि तिला बसायला सांगायचं. अरे पांडे, डॉलीबाईंची खुर्ची जर मागे घेतली आणि त्यांना बसायला सांगितलं ना, अरे त्या पडतील ना. भाई, एवढी नाही घ्यायची मागे खुर्ची, थोडीशी मागे घ्यायची आणि टाइमपास नाही करायचा, हसायचं, छान दिसत. नियम क्रमांक 2, अति घाई संकटात नाही. म्हणजे घाई करायची नाही कुठल्याही गोष्टीची. हा म्हणजे टेक युअर ओन टाइम, बट डू इट फास्ट.
अगं भाई अजिबात घाई करायची ना. हा म्हणजे तिच्याशी बोलायची घाई करायची नाही, काही जेवण मागवायची घाई करायची नाही. मुळात घाई करायचीच नाही. काही आपण डेटवर चाललोय ना, सगळं कसं आरामात झालं पाहिजे. नियम क्रमांक 3, नजर हटी तो लडकी गुल. म्हणजे ना डॉलीबाईच्या डोळ्यात डोळे घालून बोलायचं, नजर हटवायची नाही, बिंदास. आपण तर ना डॉलीबाईनच बघत बसणार, अजिबात नाही नजर हटवणार. अरे आपण काय हॉटेल बघायला आलो काय? हा? बरं, नियम क्रमांक 4, तुमच्यासाठी काय पण. म्हणजे हे बघ, एक गिफ्ट आहे लहानस, पण त्यांना वाटतं छानस. हे दिलं का खेळ खलास. हे पांडे, तू वकील ना, लवगुरू झाला पाहिजे. काय चाललंय हा? कसली एवढी तयारी? आणि काय रे, काय शिकवताय याला? हा म्हणजे डॉली बाईला भेटायला जायचंय ना. प्रिन्सिपलला भेटायचं म्हणजे शिकवणी तर पाहिजेच ना. कोणाला कोणाला भेटायला जाणार आहे? सत्या, खरं खरं सांग, कोणाला भेटायला जाणार आहे? डॉलीबाईला. हे धर. अरे काय अक्कल विक्कल आहे की नाही? अरे तो खड्ड्यात पडायला चाललाय, त्याला वाचवायचं सोडून तुम्ही त्याला खड्ड्यात ढकलताय. अरे त्याला एक अक्कल नाही, पण तुम्हाला हा? हे बा अक्का, तसं काय नाही, आणि तू समजते तसं लफडा अजिबात नाही. म्हणजे आम्ही महत्वाच्या कामासाठी चाललोय. हा हा हा, मला माहितीये काय महत्वाचं काम आहे. देवा, तू त्या बाईला भेटायला जायचं नाही. अक्के, तू समजून घे ना जरा. म्हणजे हे बघ, डॉलीबाई आपल्या फेवर मध्ये आली ना, कितीतरी गोष्टी सोप्या होतील आपल्यासाठी. हा अरे अक्का, म्हणजे आपल्या भाईला परीक्षा द्यायच्या आधी ती बाई पास करेल ना. आपल्या भाईला डॉक्टर पण बनवेल. मला शेंड्या लावता. अरे हे बघा, मी सांगून ठेवते ना, ती बाई या घरात येणार ना, तू तिला भेटायला बाहेर जाणार, कळलं? अगं अक्के, एकदा सांगितलं म्हणजे सांगितलं. तू जर का तिला भेटायला गेला ना, काय तुझं तंगड मोडलं ना, तर तुझी बहीण नाही मी, सांगून ठेवते. हा, अरे माझं जाऊ दे रे, पण त्या लेकराचा तर विचार कर. त्या आई विना पोरीला काय वाटेल जेव्हा ती हे ऐकल तर. बा अक्का, भाईचं तिथे जाणं इम्पॉर्टंट आहे, काय आहे? महत्वाचं आहे. काय महत्वाचं नाही. मला माझ्या पोरीपेक्षा काही महत्वाचं नाही. त्या बाईने माझ्या पोरीला लय त्रास दिलाय. देवा, तुला जर का माझ्याबद्दल काही वाटत असेल ना, तर तू तिला भेटायला जाणार नाही. अक्का, पण मी काय म्हणतो, तू जरा समजून घे ना. माझं बोलून झालंय. आता फैसला देवाचा आहे. त्या डॉलीबाईना फोन करून सांगा आपण नाही भेटायला त्यांना. अरे अरे देवा, कांटे नहीं कटते लम्हे इंतजार के, पलके बिछाए खड़े हैं राहों में हम यार के. दिल ने कहा देखे जलवे हुस्न यार के, लाया है कौन इनको फलक से उतार के. वाह जी, माशाअल्लाह जी. ए, पिंकी पिंकी, एक दही साखरेची वाटी तयार कर आणि माझ्या समोर मोनिकाला एक चमचा भरव. का कशाला दही साखर? त्या तापच्यात परीक्षा आहे काय? काय बोललेस का मला? काय नाही, ते आईंना विचारत होती. नाही नाही, तू काहीतरी आता मला बोललीस. काही नाही. आई, हे बघा, मॅडम आलेत. मॅडम, मी आलेच. एक मिनिट.
आजी हे दही साखर वगैरे कशासाठी पण? आज मोनिकाचा स्पेशल डे आहे. तुम्हाला आणखीन स्पेशल बनवायचंय. स्पेशल डे काय आज? ती आज डेट वर जाणार आहे. व्हॉट? डेटवर? तू डेटवर जाणार आहेस? आणि कोणाबरोबर? नाही असं काही नाहीये. म्हणजे प्लीज तू गैरसमज करून घेऊ नकोस. म्हणजे असं डेट वगैरे असं काही नाहीये. खरं तर असं काही माझ्या मनात पण नाहीये. मी फक्त डिनरला जाणार आहे. मी ऍक्च्युली स्वतःहून तुला सांगणारच होते ना आई. तर आय एम सॉरी. प्लीज मिसअंडरस्टँड करून घेऊ नको. ओके मी डिनर डेटला नाही जाणार. डेट कसली ती डेट नाहीच आहे खरं तर. मी डिनरला जायचं कॅन्सल कर. गाई चिल चिल. अगं मला यात काहीच ऑड वाटलं नाहीये. अगं मस्करी करतोय मी. हे बघ तू बिंदास जा डेटला. चिल मार, एन्जॉय कर. तू तर काय बोललास? अगं खरंच जा तू डेटला, एन्जॉय कर. नाही 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 नाही, ते नाही. त्याच्या नंतर हा मला यात काहीच ऑड वाटत नाहीये. त्याच्या आधी मध्ये काय बोललास तू? हा चिल मार. चिल मार. व्हॉट इज रॉंग विथ युअर लँग्वेज कबीर? डॉक्टर होणार आहेस तू. चिल मार. सिरियसली? झालं तुझं पुन्हा सुरू. अगं आई बघ तू कसा बोलतोय. एक मिनिट. आजी आई मी आता जरा निघतो. मला माझ्या फ्रेंड्सना भेटायचंय. कोण आहेत तुझे फ्रेंड्स? फ्रेंड्स नाही, खास फ्रेंड राधा. कधी एकदा तिला भेटतोय असं झालंय. कबीर आय शुड नो. कोण आहेत तुझे फ्रेंड्स? अगं आई असं काय करतेस? कॉलेज फ्रेंड्स. चल मी निघतो. ए, आजपासून हो 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 माहितीये. आजपासून मी तुझा मुलगा नाही, तू माझी आई नाहीस. करेक्ट. मी ज्या कॉलेजमध्ये शिकतो त्या कॉलेजची तू डीन आहेस, डॉक्टर मोनिका श्रीखंडे. करेक्ट. आता जाऊ मी. अँड मॅम एन्जॉय युअर डेट. आणि जमलं तर या विद्यार्थ्याला पण जरा सांगा काय होतंय ते. चल बाय. डॉली मी आहे अजून कॉलवर. डॉली स्टॉप कॉलिंग मी डॉली. काय चाललंय तुझं आणि किती ओरडतीयस? कसली एक्साइटमेंट आहे तुझी? किती बोर आहेस ग तू डॉली. आई सॉरी मोनिका अगं तुझ्या वयात हे असं फिरायचं, उडायचं, मज्जा करायची आणि तू काहीतरी कारण सांगत बसत रडत बसतेस. तुला ईसीजी माहित आहे? आता हे काय नवीन? सांग ना, ईसीजी माहित आहे की नाही? तर आता ईसीजी जर स्ट्रेट असेल तर त्याचा अर्थ काय? सिंपल आहे. हिज हार्ट इज नॉट फंक्शनिंग. आणि समजा ईसीजी अप अँड डाऊन असा असेल तर? हे सिंपल आहे की हिज हार्ट इज फंक्शनिंग. तो नॉर्मल माणूस आहे. तुला काय म्हणायचंय? सगळं का सांगतेस? हेच की आपल्या आयुष्यात सगळं सरळ असणं कधी कधी चांगलंही नसतं. अगं अप्स अँड डाऊन्स हवेतच ना. आता अप्स अँड डाऊन्स असलेला ईसीजी माणूस जिवंत असण्याचं लक्षण असतं. जे काही घडतंय आपल्या आयुष्यात, चांगलं वाईट काही असो, पण त्यामुळे आपण जिवंत आहोत हे आपल्याला कळतं ना. हे बघ, पडणं महत्वाचं नसतं, पडून उठणं महत्वाचं असतं. कळतंय का?
मी प्रयत्न करतेय माझं पास्ट विसरण्याचा, पण आता पण बिन सांगू नकोस ना. हे बघ, बिनधास्त जग. आम्ही आहोत ना. आय ट्राय. गुड. आता आणखीन एक प्रश्न. त्या लेटर मध्ये काय लिहिलेस ते सांगशील? माय गॉड, तुला कसं कळलं लेटर मध्ये? डॉली, सॉरी मोनिका, तुझी सवय काय मला माहित नाहीये. जेव्हा तुला व्यक्त होता येत नाही ना, ते तू पत्रामध्ये लिहितेस. सत्या, हा बाय. तू डॉलरबाईंना सांग फोन करून की आपण नाही त्यांना भेटायला. नाही मी नाही करणार असं. तू नाही करणार? नाही. ठीक आहे, आपणच करतो आता. ए नाही बाय तू ऐक माझं. बाय नको. ए बाय काय करतो तू? कशाला मूड खराब करतो? बाय तू जा डेटवर. सत्या, काय जाऊ डेटवर? हक्का बोलते ना ते बरोबर आहे यार. आपणच येड आहोत. चाललोय लगेच डेटवर भेटायला. सत्या, आपण चूक करत होतो रे. आपण राधाचा विचारच करत नाही. ए बाय, तुला साधा फंडा सांगू का? आपण एकाच टायमाला सगळ्या पब्लिकला खुश नाही करू शकत. म्हणजे आपण एकाला खुश केला ना तर लगेच दुसरा नाराज होतो. अरे सत्या, पण आपली माणसं कोण आणि परकी लोक कोण, काय फरक आहे की नाही? अरे तू ब्लॅक अँड व्हाईट विचार का करतो? की राधाबाई आपल्यावर नाराज होणार, आपण जे काय करतो ते तिला आवडणार नाही, असा विचार का करतो तू? जरा कलरफुल विचार कर ना, जरा चांगला विचार कर. अरे कसला चांगला विचार आणि काय विचार? भाई, अरे सत्या, आता तो विचार करून आपला भेचा जो फुटेल. ए भाई तू आधी एका जागेवर थांब ना, एका जागेवर थांब. भाई तू विचारच करू नको ना. भाई मला सांग, तू आणि डॉलीबाई यांच्यात फक्त फ्रेंडशिपच आहे ना? हो. हा. भाई नक्की फ्रेंडशिपच आहे ना की दुसरा काय? हे सत्या, तुझ्यात आता हो म्हंटल ना आपण. नहीं म्हणजे भाई मग मामला सॉल्व है, मॅटर क्लियर है. भाई बोले वो शोले. भाई कसा आहे ना, डॉलीबाईने राधाबाईशी पंगा घेतला म्हणून अक्काला डॉलीबाई वरती राग आहे. बरोबर बरोबर. आपण आपल्या राधाबाईचं तसं नाही ना. राधाबाईला डॉलीबाई आवडतात, त्या तिच्या आवडत्या मास्तरीन बाई आहेत. भाई मला सांग, आपली राधाबाई आपल्याला का सोडून गेली? कारण आपली भाईगिरी आपण टपकवतो ना लोकांना. बरोबर बोलला तू. आता राधाबाईला वाटतं ना की आपल्या बाबाने एकदम असा चांगला माणूस बनला पाहिजे, व्हाईट कॉलर लोकांसारखं बोललं पाहिजे. ती लोक जशी कामं करतात तशी आपल्या बाबाने कामं केली पाहिजे, असं आपल्या राधाबाईला वाटतं ना. तू पण तसाच वागतोय ना भाई. तू पण आता चांगल्या माणसासारखा तयार होऊन जेवायला जातोय ना. ते पण कोणासोबत? चांगल्या कॉलेजच्या प्रोफेसर बाई सोबत. बाई तू हे सगळं करतोय, मग आपल्या राधाबाईला पण वाटणार ना की आता आपला बाबा चांगला होतोय, असं वाटणारच ना तिला. अरे पण अक्का काय बोल. नाही, आपल्याला काय करू ते कळतच नाही यार. ए बाई तू त्या हक्काचा नको विचार करू रे. ती तोंडाला येईल ते ओकते. बाय हे बघ, तू डेटवर जा. हे सध्या नक्की जाऊ ना? अरे नक्की. हे सत्या, हा. चला, तू आहेस ना म्हणून आपण आहे. हा हे बघ, आता जातो, जरा तयार बियार होतो, फ्रेश होतो, परफ्यूम सेंट सगळं मारतो आणि मग जातो भेटायला. बाय बाय नीट जा. मस्त एकदम तयारी एकदम टकाटक होऊ दे. ए बाय, आपल्या देवाबाईला प्रेमात पाडू नका. लय लफडी आहेत त्या. प्रेमात पडला ना तर त्याला लय त्रास होईल, आणि त्याला त्रास झाला ना तर आपल्याला ते सहन नाही होणार. हा, आणि डॉलीबाईंना पण जरा चांगली बुद्धी दे. त्यांना सांग आपल्या भाई बरोबर जरा चांगलं वाग. एवढं करा आपल्यासाठी. हा, 1.5 तास झाले, देवा अजून का आले नाहीत?
पेपर आणि पेन मिळेल का? हो. थँक्यू. एक्सक्यूज मी. एक उंच असा बिल्डर मुलगा येईल, त्याला ही चिठ्ठी देता का? हो मॅडम. थँक्यू. आता अजून वाट बघण्यात काही अर्थ नाही.